तुम्ही ही साबुदाणा खात असाल तर आरोग्याच्या दृष्टीने आणि व्रताच्या दृष्टीने हे कसे चुकीचे आहे ते पाहू। साबुदाणा नैसर्गिकरित्या पिवळसर रंगाचा असतो, परंतु त्याला पांढरा शुभ्र रंग यावा यासाठी त्याला हायड्रोक्लोराईड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड या केमिकलचा वापर केला जातो। साबुदाण्याला चमक येण्यासाठी फॉस्फरिक ॲसिड वापरले जाते, तसेच त्याला कीड लागू नये यासाठी सल्फर म्हणजे गंधकची फवारणी केली जाते। 1880 मध्ये भारतामध्ये फार दुष्काळ पडला होता। त्यावेळी ह्या दक्षिण अमेरिकेताला कसावा नावाचा जो वनस्पती होती त्याच्यापासून जो साबुदाणा तयार केला जातो तो तांदळासाठी पर्याय म्हणून वापरला गेला होता। 1880 पूर्वी भारतात साबुदाणा कोणीही खात नव्हते। कसाऊ वृक्षाचा जो कंद आहे त्याचे कारखान्यांमध्ये चांगली बारीक पेस्ट केली जाते, त्याला मोठ्या मोठ्या हौदांमध्ये बरेच दिवस साठवले जाते। या दरम्यान त्याच्यामध्ये बरेचसे किडे तयार होतात। या दरम्यान त्याचा स्टार्च आणि त्याचे फायबर्स वेगळे व्हावे म्हणून बरीचशी प्रक्रिया केली जाते आणि स्टार्च वेगळा काढला जातो। त्याची स्टार्चची एक पावडर तयार केली जाते आणि त्या पावडरचे गोळे करून पुढे हा साबुदाणा बनतो। परंतु या पूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान आधी सांगितल्याप्रमाणे 4 प्रकारच्या केमिकलचा वापर केला जातो। साबुदाणा हा मूळ भारतीय पदार्थ नाही आणि कोणत्याही ग्रंथामध्ये साबुदाण्याचा उल्लेख नाही। त्यामुळे साबुदाणा व्रतासाठी, कुठल्याही उपवासासाठी, एकादशी असो, चतुर्थी असो किंवा कोणत्याही वाराचे उपवास असो, कुठल्याही उपवासाला साबुदाणा चालत नाही। मग उपवासाला काय खावे? तर भारतात वेगवेगळ्या प्रकारची फळे आहेत आणि शास्त्रांनी सगळी फळे व्रतांमध्ये खाण्यासाठी मान्य केलेली आहेत।